1 तारखेला मेळावा आठवले साहेबाच्या आदेशानुसार 1 तारखेचा मेळावा अंगण हॉल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर ह्या मेळाव्यासाठी तयारीपूर्वक बैठक म्हणून जिल्ह्यामधनं वरळीपासून ती पार माहेम, दादर आणि साईन कोळीवाडा, चिंबूर, अणुशक्तीनगर ह्या 6 तालुक्यामध्ये आमची कॉर्नर बैठका चालू आहेत। त्या ठिकाणी प्रचंड मेळावा, भरगच्च मेळावा होणार आहे त्या ठिकाणी 1 तारखेला आठवले साहेबाच्या आदेशानुसार। रिपब्लिकन पक्ष गेल्या अनेक वर्षापासून आता येणारं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आठवले साहेबाची ह्या दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद दावण्याचं काम आम्ही दक्षिण जिल्हा अध्यक्ष म्हणून संजय डोळचे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे या ठिकाणचे जे दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष आहेत चिंबूर आणि अणुशक्तीनगरचे सुभाष साळवे, सर्वे गायकवाड आणि मातबर कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहात। त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, देवेंद्र फडणवीस येणार आहेत, राहुल शेवाळे आहेत, स्थानिक आमदार असतील, माजी आमदार तुकाराम काते, हे बाकीचे सगळी मंडळी त्या ठिकाणी मान्यवर वक्ते त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि आम्ही आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली ते कार्यक्रम भरगच्च असा प्रचंड मेळावा आम्ही त्या ठिकाणी आमची ताकद दावण्याचा, रिपब्लिकन पक्षाची ताकद दावण्याचा आम्ही संपूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्या आदेशानुसार दक्षिण मध्य मुंबई जिल्हा या जिल्ह्याच्या वतीने संकल्प मेळावा पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी, जिल्ह्याचे अध्यक्ष डोळसे साहेब आणि पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये येणारे सर्व तालुका अध्यक्ष आमचे सुभाष साळवे असतील, जे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष महादेवजी साळवे साहेब आहेत, सरचिटणीस अनिसभाई, जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते, वार्ड अध्यक्ष सगळे या उद्याच्या येणाऱ्या 1 तारखेच्या कार्यक्रमाची तयारी म्हणून प्रत्येक विभागात, प्रत्येक वार्डात बैठकी आम्ही घेत आहोत। याचं कारण असं आहे की येणाऱ्या 1 तारखेचा हा जिल्ह्याचा संकल्प मेळावा हा जास्तीत जास्त मोठा होईल अशी आम्हाला खात्री आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे भाजपचे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्याचे प्रयत्न करत आहोत, त्यांनी देखील येण्याचं कबूल केलेलं आहे। नाहीतरी भाजपचा प्रमुख वक्ता म्हणून आशिष शेलार, अशा सर्व जे आपल्या महायुतीमध्ये उपस्थित असणारे जे काही प्रमुख पक्षाचे घटक, या पक्षाच्या घटकाचे प्रमुख नेत्यांना आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत आणि हा मेळावा यशस्वी करणार आहोत। याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही आता टी व्हीला बातम्या बघतो की महायुतीमध्ये फक्त 3च लोकांचं नाव घेतलं जातं की ज्याप्रमाणे भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी ही अजितदादाची, परंतु आम्ही आठवले साहेबांनी जवळजवळ 9-10 वर्षापासून मोदींना साथ दिली म्हणून आज ते पंतप्रधान आहेत। तिथं आमचं RPIचं कुठं नाव घेतलं जात नाही, कारण आम्ही देखील घटक या महायुतीचे घटक पक्ष आहोत। तर आम्ही उद्या येणाऱ्या 1 तारखेला येणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना ही जाणीव करून देऊ की आज आम्ही रिपब्लिकन पार्टी तुमच्या बरोबर आहेत, म्हणून तुम्ही सत्तेवर आहेत, असं मी त्या ठिकाणी दाखवायचा आम्ही प्रयत्न करू, असंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 1 मार्च रोजी 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता चंदन लॉन, सायन ट्रॉम्बे रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जिल्हा संकल्प मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्याकरता प्रमुख उपस्थिती म्हणून या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार। तसेच स्थानिक खासदार राहुलजी शेवाळे, या मुंबईचे पालकमंत्री सन्मान्य लोढासाहेब हे, तसेच मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर खरं तर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून आता आमचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे, याकरता आम्ही संकल्प केला आहे। या जिल्ह्याचा मेळावा आम्ही यशस्वी करणार आणि ताकदीने यशस्वी करणार आणि मित्रपक्षाला दाखवून देणार की आमचा देखील हक्क या मुंबईवरती आहे, आमचा देखील एक हक्क या महाराष्ट्रावरती आहे आणि तो आम्ही मिळवणारच, असा संकल्प या मेळाव्यात करणार आहोत आणि मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतीने आम्ही हा मेळावा करणार आहोत। येणाऱ्या 1 तारखेला
सर्व आपला पूर्ण सर्व कार्यकर्ते व महिला शक्ती ह्या सगळ्यांनी बाहेर आले पाहिजे आणि एवढी महिलांची शक्ती काय कोणतं कारण मेळाव्यामध्ये दाखवली पाहिजे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं येणाऱ्या 1 मार्च 2024 रोजी अंगण हॉल देवनार डेपोच्या बाजूला दक्षिण मध्य मुंबईच्या वतीनं संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे. तरी वार्ड क्रमांक 148च्या वतीनं आज पूर्वतयारी मेळाव्याची पूर्वतयारीची बैठक आज वार्ड क्रमांक 148चे वार्ड अध्यक्ष संतोष कांबळे, मी स्वतः चिटणीस शरद शिर्के, उपाध्यक्ष जाफर शेख आणि सर्व असणारी आमच्या महिला वार्डाध्यक्षा गोदावरीताई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ तालुका अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे नेते असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तसेच आमच्या बाजूच्या वार्डचे आमचे मित्र वार्डाध्यक्ष पप्पू पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चांगल्या प्रकारे आम्ही संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 1 मार्चला जास्तीत जास्त ताकदीने आम्ही 148मधून आम्ही इथून 2-3 गाड्या घेऊन जाऊन त्या मेळाव्याची शोभा वाढवणार आहोत आणि भरगच्च असा त्या हॉल भरून आम्ही दाखवणार आहोत की रिपब्लिकन पक्षाची ताकद, दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याची ताकद त्या ठिकाणी दाखवणार आहोत. जिल्हाध्यक्ष संजयभाई डोळशे आहेत, तालुका अध्यक्ष सुभाषजी साळवे आहेत आणि सर्व असणारे महाराष्ट्राचे मुंबईचे नेते मंडळी कार्यकर्ते आम्ही या सर्व मेळाव्यासाठून ताकदीने आणि एकदम जोराने आणि जोमाने हा मेळावा पार पाडू हेच या ठिकाणी आम्ही सांगण्याकरता ही बैठक आयोजित केलेली आहे. आणि बैठक चांगल्या प्रकारे 100-150 लोकांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी बैठक आम्ही आयोजित केली होती आणि 100-150 लोकांच्या उपस्थितीमध्ये ती आम्ही पार पाडलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व आलेल्या महिला कार्यकर्ते असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांचं वार्ड क्रमांक 148च्या वतीनं संतोष कांबळे, शरद शिर्के आणि उपाध्यक्ष जाफरभाई यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत केलेलं आहे आणि आभारसुद्धा मानलेले आहेत. आणि इथंच एवढं बोलून जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.